नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर बाप्पा आलेले आहेत. आपण डेली वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करतो. तर आज मी बनवणार आहे काजूपासून मोदक. तर म्हणजे काजू मोदकही म्हणू शकता. तर ही नवीन कढई आणलेली होती मी आणि तिचं अजून मुहूर्तच लागलं नव्हतं. म्हटलं चला आज बाप्पाला मोदक बनवायचे, गोड काहीतरी बनवूया. तर त्यामध्ये मी स्वच्छ ती क्लीन करून घेतली. त्यानंतर इथं 1 कपभर मी काजू घेतलेले आहेत, ज्याची पावडर करून घ्यायची, मिक्सरला फिरून घ्यायची. या पद्धतीने पावडर तयार करून घ्यायची. त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यानंतर त्यामध्ये हाफ कपभर साखर आणि 1/4 कप पाणी टाकलं. त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. साखर फक्त आपल्याला त्यामध्ये वितळून घ्यायची आहे, पूर्णपणे त्याचा पाक तयार करायचा नाही. त्यानंतर त्यामध्ये आपण जी काजूची पावडर तयार करून घेतलेली होती ती टाकायची, छान मिक्स करून घ्यायची. जर तुम्हाला यामध्ये फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये केशर टाकू शकता. त्यानंतर इथं मी विलायची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर 1/4 कप ना दूध पावडर टाकली. छान ते थिक होईपर्यंत बघा या पद्धतीने करून घ्यायचं. त्यानंतर एक तुमच्याकडे पेपर असेल तर त्या पेपरवरती तुम्ही काढू शकता, कारण गरम असेलच आपण ते व्यवस्थित त्याचा गोळा करून घेऊ शकतो. माझ्याकडे नव्हता म्हणून मग मी ताटामध्येच काढलं. थोडंसं तूप लावून छान असं मिक्स करून घेतलं, एकजीव करून घेतलं. त्यानंतर असं मोदकचं साचा असेल तर तुम्ही त्यामध्ये भरून व्यवस्थित छान असं मोदक तयार करून घेऊ शकता आणि खूप छान टेस्टला एकदम अप्रतिम लागतात हे मोदक. काजू कतली मोदकही म्हणू शकतात किंवा काजू मोदकही म्हणू शकतात. पान टाकलं तर पान फ्लेवरचे एकदम छान तयार होतात आणि बाप्पासाठी मस्त काजू मोदक तयार आहे.